आई बोल पटकन. का लवकर का ग? एवढी काय घाई आहे तुला? वा वा वा, म्हणजे तर आईने पण फोन करायचा असेल तर अपॉइंटमेंट घ्यायची का स्वानंदीबाईंची? आता तू पक्की त्या घरची झाली आहेस ग. हा, सुवर्ण प्रधान सोहळा झाला, दागिने मिळाले, झाले, आता पक्की राजवाड्यांची राजवाडेकरीण झाली आहेस तू. असं काही नाहीये ग. तू कशासाठी फोन केलायस ते मला सांग पटापट प्लीज. मी जरा घाईमध्ये. तू एकटीच घाईत असतेस ना, आम्ही कोणीच घाईत नसतो ना, रिकाम तिकडे बसलेले असतो. असंच ऐकले ना, मी सोडून सगळी जण घाईत असतात. मी बोलायला लागले, तोंड उघडलं की झालं. तुझे बाबा काय, ती सुष्मिता काय, तो रोहन काय, सगळी जण आपल्या घड्याळाकडे बघत असतात. बस, गाडीची किंमत नाही ठेवलीये माझी, पायपुष्ण करून टाकले. बस, कसेही वागतात, काही बोलतात, मी आपली बापडी काय बोलणार है ना. दादा जरा पटापट चला ना. आई अगं एरवी बोलते ना मी, आता खरंच वेळ नाहीये मला. वेळ नाही म्हणजे? खरंच सांगते मी तुला, माझ्याशी कोणीच बोलत नाही, माझी काळजी कोणीच करत नाही, माझ्याबद्दल कोणी विचार पण नाही करणार, तू पण नाही करत, थोडी थोडकं करायची ते पण नाही आता. आई ऐक ना, आपण प्लीज नंतर बोलूया. का नंतर का बोलू? हा, तू पण आता असंच करणार का? स्वानंदी, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. हा, अगं आईला थोडा फोन करायचा, कधीतरी बोलायचं, तर काहीच नाही. जाऊ दे मेली, मी काय करू? मी गेली ना की मग तुम्हाला कळेल किंमत माझी. अरे बास झालं का आई? काय काय चाललंय? काय सगळ्यांनी काय मरण 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 लावून ठेवलंय? सोड ना. ही काय सहज बोलायची गोष्ट आहे का? इथे परिस्थिती काय आहे आणि तुझं काय चाललंय? काय सेवा सेवा लावली आहे का? कशाला तुला सगळ्यांकडनं सततची सेवा हवी असते? हे बघ, आता नाही बोलू शकत आहे मी. आई नंतर बोलूया आपण. मी ठेवते फोन. काय प्रॉब्लेम झालाय तुमच्या राजमहालात? अगं आजी जिन्यांवरून पडल्यात आमच्याकडे घरामध्ये. त्यांना हॉस्पिटलला नेलंय, मी तिथेच चालले आता. अरे देवा. मी लग्न करून या घरात आले तेव्हापासून सतत इथे काहीतरी चालू आहे. त्यांना जरा समजून घे, कारण खरंच मला काही सुधरत नाहीये. आपण प्लीज नंतर बोलूया आता. अरे देवा, अशा कशा आजी पडल्या जिन्यावर ना. आई, तुम्ही आता आजीबद्दल काय बोललाय? हो, आजी जिन्यावर पडल्या. काय? आजू, रो 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 माझी आजू, माझी आजू. आदिरा, माझ्या आजूला काय झालं? आदिरा, 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 ऐक, ऐक, तू शांत. आजूला काय झालं? आदिरा, काही नाही झालंय, आजीला काही नाही झालंय, आपण जाऊया तिथे. हे, जा जा जा, तिला घेऊन जा. ओके ओके, चल चल चल. मी येऊ का? नाही नाही, तू नको. आदिरा, चल चल चल. ए, सांभाळ ग बाळ, चल. देवा, काय झालं आता? दादा, कॉफी घे ना. नकोय मला. समर, अरे अशा फेऱ्यामधून काही होणार आहे का? आणि ह्याचा त्रास तुलाच होतोय ना. आणि हे बघ, आता तुला काही झालं ना तर मला नाही सहन होणार. प्लीज. मला काही होणार नाही काकू, माझी काळजी करू नकोस. पण आजी जोपर्यंत डोळे उघडत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आणि प्लीज मला काही सांगू नकोस.